2 मिनिटात लेक्चरला सुरुवात करूया. मग तोपर्यंत मुलं जॉईन होतात. आवाज येतोय सगळ्यांना? येत असावा. ओके. कालच्या तासाला आपण कथा वाङ्मय परिचय या घटकाला सुरुवात केली होती आणि काल आपण कथेची पूर्वपीठिका रेषेचं सांगा. कथा वाङ्मय प्रकाराला आपण सुरुवात केली होती आणि काल प्रस्तावना हे सगळ्या या गोष्टी पाहिल्या होत्या आणि साधारण आपण जर याचं सारांश पाहिला तर कथा हा शब्द कथ या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे आणि कथ शब्दाचा अर्थ सांगणे, निवेदन करणे असा आहे. ज्या वेळीपासून मनुष्य बोलू लागला, आपले अनुभव, आपल्या कल्पना दुसऱ्यांना सांगू लागला, तेव्हापासून कथा निर्मितीला सुरुवात झालेली आहे. कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे. त्यानंतर पूर्वीच्या काळी लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात गोष्टी सांगितल्या जायच्या आणि अलीकडच्या काळामध्ये मनोरंजन हे या कथेचं काय आहे हेतू असलेला आपल्याला दिसून येतो. बरोबर. तर आजच्या तासाला आपण या कथा आहे, या कथेची काय वैशिष्ट्य आहेत किंवा काही घटक आहेत ते सगळं आपण कालच्या तासाला पाहिलेलं आहे. कथेमध्ये घटना असतात, कथानक असतं, पात्र असतात, स्थळ, काळ, वेळ यांचा समावेश असतो, क्लायमॅक्स, मनोरंजन करणे त्याचा आणि शेवटी समर्पक काय असतं, शीर्षक असतं. बरोबर. आजच्या तासाला आपण कथेचे प्रकारही पाहिलेले आहेत. हे कथेचे प्रकार पूर्वपीठिका पाहिली आहे. हाना आपटे, हरिभाऊ नारायण आपटे 1890 करमणूक या साप्ताहिकामधून त्यांनी कथा काय केलेल्या आहेत, लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी आपण हे जास्तीचं करमणूक कालखंड, मनोरंजन कालखंड, यशवंत किर्लोस्कर कालखंड या सगळ्या गोष्टी आणि 1960 नंतर जेव्हा भारत देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, भारत देश स्वतंत्र झालेला आहे, त्यावेळी शिक्षणाचा प्रसार तळागाळापर्यंत पोहोचला असल्यामुळे स्त्रियांनी सुद्धा शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनीही याच्यामध्ये हातभार लावलेला आहे. आजच्या तासाला आपण कथेचे जे घटक आहेत, एक 6-7 घटक आहेत कथेचे, त्या घटकांचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. पहिला घटक आहे कथाबीज. काय आहे पहिला घटक? कथाबीज. जे काय कथाबीज, कथानक, पात्र, चित्रण, नाट्य, मैता, संवाद हे थोडं आपण सगळं काय करूया, पाहूया. कथाबीज म्हणजे काय? तर कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तव व कल्पनेचे रंग भरतो. हे करताना निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण याचं सहाय्य घेतो. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे एखादा कथा लेखक आहे आणि तो कथा लिहित आहे. बरोबर. आता हा जो कथाकार आहे तो कथा लिहित असताना काय करतो, म्हणजे असं काय ऑटोमॅटिक मंत्र बोलला आणि कथा आली असं नाही. त्याचं निरीक्षण लागतं, सूक्ष्म निरीक्षण लागतं. म्हणजे जो कथा लिहिणारा कथा लेखक आहे तो त्याच्या प्रतिभाशक्ती, सगळ्यात महत्वाचा घटक कोणता आहे? प्रतिभाशक्ती. म्हणजे त्याच्याजवळ जी कल्पनाशक्ती आहे त्या कल्पनाशक्तीच्या जोरावर एखाद्या घटनेत त्यांनी पाहिलेली असेल एखादी घटना. वास्तव म्हणजे काय की एखादी घटना पाहिलेली असेल, एखादी घटना त्याच्या समोर घडलेली असेल. लक्षात आलं? आणि त्याच्या आपल्या प्रतिभाशक्तीच्या जोरावर घटनेत, वास्तव्यात कल्पनेचे रंग भरतो, प्रतिभाशक्तीचे रंग भरतो. लॅम्ब्रोसो हा इटालियन लेखक आहे. तो म्हणतो प्रतिभा ही वेडाची बहीण आहे. बरोबर. आपण पाहतो
एवढी आपल्या देशाची लोकसंख्या आहे, आपण आजूबाजूलाही इतके लोक पाहतो. सर्वच काही कथाकार असतात का? सर्वच कविता करतात का? सर्वच लोक निबंध म्हणजे कादंबरी लिहितात का? नाही, मोजकेच लोक असतात की आपल्या आपण सुद्धा पहा की जे आपल्याला लेखक आहेत, कवी आहेत, नाटककार आहेत, अगदी मोजके आहेत. आणि प्रत्येकांजवळ मेंदू असतो, मेंदूचा विकास झालेला आहे, सगळ्या गोष्टी असतात. पण प्रतिभाशक्ती, कल्पनाशक्ती किंवा एखाद्या घटनेकडे पाहण्याचं सूक्ष्म निरीक्षण, या सगळ्या गोष्टी एखादा कवी होण्यासाठी, एखादा लेखक होण्यासाठी असं म्हणतात, जो देखे ना रवी वो देखे कवी. म्हणजे जे सूर्याला जे दिसत नाही ते कवी लेखकाला दिसतं. बरोबर? कशाच्या जोरावर? कल्पनाशक्ती, त्यांच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर. आणि अशी कमी लोक असतात, लक्षात आहे. आणि मग हे एखादा जो लेखक आहे तो काय करतो, मग एखादी घटना असेल, एखादं वास्तवात पाहिलेला प्रसंग असेल किंवा कल्पनेने एखादा प्रसंग तो उभा करतो. आणि हे करत असताना त्याच्या कथेमध्ये निसर्ग येतो, त्याच्या कथेमध्ये समाज येतो, त्याच्या कथेमध्ये सांस्कृतिक संदर्भ येतात, वातावरण येते. बरोबर? कालच आपण पाहिले की एखादा कवी लेखक जर विदर्भातला असेल तर त्याच्या कथामध्ये विदर्भाचाच निसर्ग येणार, विदर्भाचाच समाज, सांस्कृतिक संदर्भ. एखादा लेखक जर कोकणातील असेल तर त्याच्या कथा लेखनामध्ये तो त्याच्या प्रतिभाशक्तीला जो वाव देणार आहे, तो वाव कशाच्या साह्याने देणार आहे? त्याच्या या सगळ्या गोष्टींच्या साह्याने देणार आहे. म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे की कथाबीज हा घटक कथेच्या घटकामध्ये खूप महत्वाचा आहे. आणखी पहा, आता पहा, या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे, बरोबर ना, म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या साह्याने या सर्व घटकांच्या, कोणत्या घटना? प्रतिभा, वास्तव, चित्र, घटना, निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण, या सर्व घटकांच्या पटनाने कथात्मक साहित्यात रूपांतर होते. म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या ज्या घटना आहेत त्या घटना कथेच्या रूपात येतात. म्हणून कथेत घटना हा महत्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेलाच कथाबीज असं म्हटलं जातं. लक्षात आलं? जसं आपण पाहिलं की पहा की जर आपण जमिनीमध्ये ज्वारीचा एक दाणा लावलेला आहे, बरोबर ना, आणि तो एक दाणा लावल्यानंतर ती ज्वारी असते, बरोबर. पण ते उगवल्यानंतर त्याचं रोप होतं, त्याला पानं येतात, त्याला त्याचे वेगवेगळे अवयव असतात आणि शेवटी त्याला कणीस येतं. तसंच कथेचं सुद्धा आहे. म्हणजे जो कथाकार आहे तो आपल्या प्रतिभाशक्ती, निसर्ग, मग त्यामध्ये काही पानाचं आहे, काही खोडाचं खोड होतील, काही फुलं होतील, काही ते ज्वारीचे दाणे होतील. लक्षात आलं? या सगळ्या गोष्टी आपल्याला कथेच्या घटकामध्ये महत्वाच्या आहेत. त्यामुळे कथाबीज, बीज, बीज म्हणलेलं आहे, बरोबर ना, म्हणजे बी. एका बियापासून तुम्हाला जसं एक अख्खं कणीस मिळतं, लक्षात आलं? मग ते मकेचं असेल, बाजरीचं असेल, गव्हाचं असेल, बरोबर. तसं कथा बीजामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या तर ती कथा अतिशय श्रवणीय होते, वाचनीय होते. म्हणून हा जो पहिला घटक आहे, कोणता पहिला घटक आहे? कथेच्या प्रमुख घटकामध्ये पहिला घटक आहे कथाबीज. त्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. प्रश्न तुम्हाला आधीच सांगितले की याच्यावर परिच्छेद येणार आहे. समजा असा समोर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय तसा परिच्छेद आला आणि प्रश्न असे असतील की एखादा कथाकार किंवा लेखक कथा बनवताना कोणत्या घटकांचं सहाय्य घेतो, तर तुम्हाला ही उत्तर लिहिता आली पाहिजेत. किंवा एखाद्या कथाकाराला एखादी कथा लिहिण्यासाठी काय महत्वाचं असतं, तर घटना महत्वाची असते. लक्षात आलं? इथपर्यंत या पहिला घटक पाहिलेला आहे. सगळ्यांच्या तो लक्षात आला असेल, बरोबर. तुमच्या काही जर शंका असतील तर तुम्ही त्या चॅट बॉक्स मध्ये काय करायचे आहेत, हे करायचे आहेत. लक्षात येत आहे? तर दुसरा घटक पाहूया आपण, कथेचा दुसरा घटक आहे
कथाबीज आपण पाहिलेला आहे. कथेचा दुसरा घटक पाहूया, कथानक. बरोबर, कथाबीज सगळ्या गोष्टी त्यामध्ये येणार आहे. आपण एक पहिल्यांदा सुद्धा वाक्य पाहिलेलं आहे की सगळ्याच गोष्टी कथेमध्ये येतीलच असं नाही. बरोबर ना, सगळ्याच गोष्टी कथेमध्ये सर ज्यांनी नीट न्यू नाही त्यांना रिमूव्ह करा. असू द्या, ऐका. चला, पहिला घटक पहिला कथेचा वेगवेगळे घटक आहेत. पहिला घटक पहिला कथाबीज, लक्षात आलं. दुसरा घटक पाहतोय आपण कथानक. आता कथानकामध्ये काय काय महत्वाचं आहे पहा. कथानकात घटना असतात, प्रसंग असतात, पात्रांच्या कृती असतात, पात्रांची स्वभाव वैशिष्ट्य असतात, वातावरण असते. वातावरण म्हणजे काय की वातावरण म्हणजे त्या कथेला अनुरूप असं भौगोलिक परिसर असेल. बरोबर, आपण जसं आता गडी ही कथा पाहणार आहोत. ही गडी विदर्भातली कथा आहे आणि प्रतिमा इंगोलेंनी ती कथा लिहिली आहे. जसं आपण शोध ही कथा पाहणार आहोत, मुंबईतलं सगळं चित्रण आहे. गडी पाहताना सगळं वातावरण निर्मिती विदर्भाची आहेत. त्यावेळी आपण ते पाहूया. पहा, कथानक कथाबीज पाहिलं, त्यानंतर कथानकात काय काय असतं असा प्रश्न विचारला जाईल. कथानकात कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात, त्यावेळी तुम्हाला घटना, प्रसंग, पात्राच्या कृती, म्हणजे ज्या कथा म्हणजे पात्र आहेत ते वेगवेगळ्या ज्या काही कृती करतात त्या पात्रांची स्वभाव वैशिष्ट्य कसे आहेत. ते पात्र बेरके आहे, नम्र आहे, ते पात्र संवेदनशील आहे, ते पात्र मदत करणार आहे. लक्षात आलं, या सगळ्या गोष्टी. पुढे पहा, कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केलेलं असतं. वेगवेगळे जे घटक असतात, लक्षात आलं. इथं आपण मगाशी पाहिलंय घटकाचे एकत्रीकरण केलं जातं आणि या एकत्रीकरणातूनच कथेची मांडणी आकाराला घेते. बरोबर, म्हणजे काय काय वेगवेगळ्या घटना असतील. लक्षात आलं. साधारण आपण त्या ससा आणि कासव याच कथेचं पाहूया. काय, ससा आहे, कासव आहे, जरी दोन पात्र, दोघांचे स्वभाव वैशिष्ट्य काय. सशाला गर्व झालेला आहे, कासव मात्र हळू चालतं, त्यामुळे ते नम्र आहे. वातावरण निर्मिती काय आहे की जंगल आहे, तलाव आहे आणि त्या जंगलामध्ये ती शर्यत आहे. प्रसंग वेगवेगळे आहेत. कोणकोणते प्रसंग, आता घटना काय काय असणार आहेत की ससा त्या कासवाला हळू चालताना पाहतो. आता मी तुम्हाला हेच का उदाहरण देतोय की याच्यावरून आपल्याला ते लक्षात यावं यासाठी. बरोबर, प्रसंग काय काय आहेत. शर्यतीला सुरुवात होते, ससा पुढे जातो, कासव मागे राहतं. नंतर सस्याला वाटतं की कासव येणार नाही, मग ते काय खातं, झोपतं. कासव चालतच राहतं आणि ते शेवटी शर्यत जिंकते. हे झाले प्रसंग. पात्रांच्या कृती त्या आहेत, सगळ्या आहेत. आणि मग या सगळ्या एकत्रीकरणामधून ह्या जे वेगवेगळे प्रसंग आहेत, वेगवेगळ्या घटना आहेत, ते एकत्र गुंफल्यामुळे काय होतं, एकत्र गुंफल्यामुळे कथेला आकार येतो किंवा कथेची मांडणी होती. लक्षात आलं. आता पहा, हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणा म्हणजे काय की त्या ठिकाणी असणार प्रवाहीपणा म्हणजे ती कशी कथा पुढं जाते. प्रवाहीपणा, जसं नदीचं पाणी एका ठिकाणी थांबत नाही तर ते पुढं जातं. बरोबर, मग हे कथानकामध्ये प्रवाहीपणा खूप महत्वाचा असतो. कथानकाच्या मनात, कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेले भाव वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठीचे कथन हे कथानकाचे प्रयोजन असते. असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की कथानकाचे प्रयोजन काय असते, म्हणजे का एखादी कथा लिहिली जाते. तर एखाद्या कथाकाराला कोणत्या अनुषंगाने ती कथा लिहिणार आहे आणि ती वाचकांपर्यंत कोणत्या अनुषंगाने पोहोचवणार आहे. बरोबर, हे कथेचं प्रयोजन म्हणजे काय की त्याचं नियोजन, का लिहायची कथा. बरोबर, एक तर लेखक कथा लिहितो म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी आणि वाचक वाचतो त्याच्या आनंदासाठी. साहित्यामध्ये आनंद हा खूप महत्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येतो. लक्षात येत आहे. त्यामुळे हा दुसरा घटक पाहिला आपण, कोणता, कथानक. पहिला घटक, कथेचा पहिला घटक आपण पाहिला आहे तो कथाबीज.
कथेचा दुसरा प्रकार पाहिलेला आहे ते आपण कथानक. कथानक हा संपूर्ण जो कथा आहे त्या कथेचा आराखडा असतो. काय असतं, जसं आपण जर आपल्याला घर बांधायचं असेल तर आपण त्याचा आराखडा तयार करतो, प्लॅन तयार करतो, बरोबर. तसं कथानक हे संपूर्ण कथेचा आराखडा असतो. काय कथानक आहे साधारणतः त्यामध्ये कल्पना येते, त्यामध्ये मग या सगळ्या गोष्टी, घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, या सगळ्या गोष्टी येत असतात. आणि त्याचबरोबर आपण कधी कधी पाहतो की काही काही कथानकामध्ये पहा, एखादं हुशार पात्र असतं पण ते विक्षिप्त असतं, पण एखादं विक्षिप्त पात्र सुद्धा हुशार असतं, बरोबर. हा पात्रांचा स्वभाव आहे. ते आपण नंतरच्या दोन कथांमध्ये पाहणारच आहोत. तर तुमच्या लक्षात आलं, कथेचे आपण प्रकार पाहतोय. कथा वाङ्मय प्रकार किंवा कथा साहित्य प्रकारामध्ये आपण जे पाहतोय त्यामधला पहिला प्रकार कथाबीज, दुसरा प्रकार कथानक, तिसऱ्या प्रकाराकडे वळूया आपण, पात्रचित्रण. तिसरा घटक कोणता आहे? पात्रचित्रण. आता पात्राशिवाय कथाच कधीही पूर्ण होऊ शकणार नाही. पात्र पाहिजेत, काहीतरी पात्र पाहिजेत त्याच्यामध्ये. जरी आपण कार्टून पाहत असतो, बरोबर, टॉम अँड जेरी पाहत असतो किंवा छोटा भीम असेल, बरेच काय हे सांगितलं तुम्हाला की ते पात्र म्हणजे फक्त जिवंत व्यक्तीच नाही. कधी कधी पहा, तुम्ही पाठीमागे आपली एक धडा होता पहा, दगड आणि फुले, बरोबर. त्यामध्ये दगड आणि फुल त्या कथेचं पात्र होतं. लक्षात आलं? म्हणजे हे पात्र चित्रण आहे. म्हणजे ज्या कथेमध्ये जी काही पात्र आहेत त्यांचा स्वभाव, त्यांचे स्वभाव गुण, लक्षात आलं, या सगळ्या गोष्टी येणार आहेत. आणि पात्र चित्रणामधून कथेचा आशय पुढे पुढे जात असतो. कथा छोटी असते, कादंबरी मोठी असते, सिनेमा त्यापेक्षाही मोठा असतो, काव्य महाकाव्य त्याच्याही पेक्षा मोठं असतं, बरोबर. हे जी पात्र आहेत त्या पात्राच्या माध्यमातून मग त्या पात्रांच्या अंगी भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती इत्यादी कथाकार काय करत असतो हे त्यांच्यामध्ये टाकत असतो. एखादा कथाकार, कथालेखक कथा लिहिताना पात्राची वृत्ती कशी आहे, म्हणजे पात्राचा त्या स्वभाव कसा आहे, लक्षात आलं, पात्राची वृत्ती, स्वभाव कसा आहे, तो बेरकी आहे, चांगला आहे, मदत करणारा आहे, खडूस आहे, नायक आहे, खलनायक आहे, बरोबर, की दुसऱ्याचं वाईट झाल्यानंतर स्वतःला आनंद होणार आहे, किंवा एखादं पात्र एखाद्याचं दुःख पाहू शकत नाही, त्याला पाहवत नाही. वृत्ती, स्वभाव गुण, बरोबर. त्यानंतर कृती, स्वभाव कसा आहे, तू कृती कशी करतो हे महत्वाचं आहे. उक्ती, त्याचप्रमाणे त्या पात्राची भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती इत्यादीच्या चित्रणातून त्या शब्द व्यक्त होतात. आणि तो कथाकार जो आहे तो त्या शब्दरूप प्रतिमा तयार करून करत असतो, आणि त्या शब्दरूप प्रतिमेला पात्र म्हणतात. साधा आपण जंगल बुक पाहिलं, मोगली, बगीरा, शेरखान, लक्षात आलं, हे लिहिलेलं आहे आणि नंतर त्याचं पात्र निर्माण झालेलं आहे. अनेक अशा कथा आहेत. जी.व्ही. जोशींच्या तुम्ही कथा पाहिल्या असतील, वाचल्या असतील तर गुंड्याभाऊ, चिमणराव ही त्यांची पात्र आहेत, लक्षात आलं. आणि मग एखादा कथाकार, लक्षात आलं, एखादा कथाकार एखादा कथा लिहित असताना त्याला एवढ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. पात्रचित्रण हा कथेचा महत्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार मग हे सगळं वृत्ती, कृती, भावना, विचार, संकल्पना आणि या शब्दरूप प्रतिमेलाच काय म्हणतात? पात्र असे म्हणतात. आणि मग ते पात्राचं चित्रण, लक्षात आलं. त्यानंतर कथेतील पात्रांना वास्तवातील माणसाप्रमाणे रेखाटले जाते. जी पात्र आहेत त्या पात्रांना माणसाप्रमाणे रेखाटले जाते, म्हणून वाचकांची आणि पात्रांची जवळीक साधली जाते. ह्या ओळीचा अर्थ तुम्हाला कळाला की एखादा कथाकार पात्र तयार करतो, त्याला वास्तवाची जोड देतो
एखादी पुराण कथा असेल तर पुराणातील कथा, एखादं जिवंत एखादी कथा असेल, बरोबर, तर ती वास्तवातील माणसाप्रमाणे रेखाटली जाते, म्हणून वाचकांची आणि त्या पात्रांची जवळीकता येते, बरोबर. पात्र चित्रणामध्ये पात्र हा घटक कथालेखनामध्ये अतिशय महत्वाचा असतो आणि त्यामध्ये त्या पात्राचा स्वभाव, त्या स्वभाव गुणातून ती कथा पुढे जात असते आणि वाचकांच्या हृदयाचा काय घेत असते, ठाव घेत असते, बरोबर. अशा प्रकारे हा तिसरा घटक पाहिलेला आहे आपण. कोणता पाहिलेला आहे तिसरा घटक? पात्रचित्रण. पहिला घटक कथाबीज, दुसरा घटक कथानक. कथानक हा संपूर्ण कथेचा आराखडा असतो आणि कथाबीज म्हणजे काय, त्या कथेच्या मुळाशी असलेली घटना म्हणजे कथाबीज. त्यामध्ये निसर्ग, प्रसंग, व्यक्ती या सगळ्या गोष्टी येतात आणि या ठिकाणी आणि हे जे आहे ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असते, बरोबर. त्या कथाकाराने ती म्हणजे स्वतःची निर्मिती असते. तो काही एखाद्या कथा वाचलेली आहे त्या कथेतून एखादं पात्र उसनं घेऊ शकत नाही, उदार घेऊ शकत नाही. त्याला जे वाटतं तो तशा प्रकारे पात्राची निर्मिती करत असतो, बरोबर. लक्षात आलं. आणि म्हणून ती कथा अतिशय लोकप्रिय होत असते. गेल्या वर्षी पहा भूताचा जन्म ही कथा होती, द मा मिरासदार यांची. 12वीला भूताचा जन्म कसा होतो त्यामध्ये असं एक पात्र आहे, तुकाराम लांडगे नावाचं पात्र आहे, पैलवान आहे. त्याचं वर्णन इतकं पैलवान आहे, दंड असे आहेत, छती अशी आहे आणि तो भेटू कशाला, उंदरांना घाबरतो, बरोबर. म्हणजे हे दमा मिराजदारांची स्वतःची तुकाराम लांडगे ही काय आहे, पात्र निर्मिती आहे. अशा अनेक कथांमधून जे कथाकार आहे आपण जे शेवटी पाहणार आहोत त्यामध्ये ते सगळ्या पात्रांचा आपण विचार करणार आहोत. आपण या ठिकाणी पाहतोय काय, कथा वाङ्मय प्रकारामध्ये कथेचे वेगवेगळे घटक. 3 घटक पाहिले. पहिला कथाबीज, दुसरा कथानक, तिसरा पात्रचित्रण, बरोबर. पुढचा आहे घटक वातावरण निर्मिती. कथा लेखनामध्ये पात्र झाले, कथा झाली, बरोबर, कथाबीज झालेला आहे. पण वातावरण निर्मिती, कथा आहे ग्रामीण भागातली दुष्काळाची कथा आहे आणि ती जर शहरामध्ये घडते असं जर दाखवलं तर ती कथा काय होणार नाही, ती आपल्याला ती रंगसंगती योग्य वाटणार नाही, बरोबर. वातावरण निर्मितीमध्ये पाहूया आपण. पहा, कथेला स्थळ म्हणजे ती कोणत्या ठिकाणी घडते आहे, कोणत्या भागामध्ये घडते आहे, काळ, ती कथा नेहमी भूतकाळातच लिहितात ते आपण पाहणार आहोत. काळाबरोबर सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी युक्त वातावरण असते. काही कथा सामाजिक कथा असतात, त्यामध्ये समाजातील प्रश्न प्रामुख्याने मांडले जातात. काही कथा भौगोलिक कथा असतात, कोकणातील असतील, कोल्हापूरच्या असतील, विदर्भातले असतील, पश्चिम महाराष्ट्रातले असतील. काही कथा सांस्कृतिक असतात म्हणजे काय, जे आपले सण उत्सव परंपरा रीती रिवाज आहेत त्या कथेमधून मांडले जातात. कोकणामध्ये जर आपण पाहिलं की कोकणामध्ये सर्वात मोठा सण हा शिमग्याचा असतो आणि गणपतीचा असतो, बरोबर. गुजरातमध्ये आपण पाहिलं तर तिथं गरबा असतं ना. या सगळ्या वस्तू म्हणजे कथेला वातावरण निर्मिती करावीच लागते. त्याबरोबर कथेला स्थळ, काळ, सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी वातावरण असते, बरोबर. आणि या वातावरणाचा वाचकांवर परिणाम होऊन तो कथानकाशी काय होत असतो, एकरूप होत असतो, बरोबर. कथाबीज असते, घटना असतात, प्रसंग असतात, लक्षात आलं. त्यानंतर पात्र असतात, त्याबरोबर वातावरण निर्मिती, या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन कथा निर्मिती होत असते, बरोबर. पुढे पाहूया. आणि वातावरणाचा पट जितका सधन तितकी कथा सरस. काय म्हणजे जे वातावरण निर्मिती जितकी चांगली तेवढी कथा
सकस. सकस म्हणजे काय? सर्व गुणांनी युक्त, वाचनीय, श्रवणीय, अर्थ, मग ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येणार आहेत. बरोबर, लक्षात येत आहे? तर वातावरण निर्मितीमध्ये काय लक्ष ठेवणार? स्थळ, काळ, सामाजिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती इत्यादी, आणि याचा वाचकात तो कथानकाशी एकरूप होतो. आणि वातावरणाचा पट म्हणजे वातावरण निर्मिती जेवढी कथेमध्ये चांगली तेवढी कथा सकस आणि सुरस सधन होताना आपल्याला दिसून येते. बरोबर, 4 प्रकार झाले. 5वा नाट्यमयता आणि संघर्ष. प्रत्येक कथेमध्ये नाट्यमयता असते. कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो. तुम्ही जर मालिका बघत असताल तर त्या मालिकामध्ये पहा, एक व्यक्ती चांगली असते, त्याच्या बाजूला विरुद्ध स्वभावाची व्यक्ती असते. एखादी व्यक्ती मदत करणारी असेल तर एखादी व्यक्ती नुकसान करणारी असते. लक्षात ना, एखादी व्यक्तीचा स्वभाव हसरा असतो, एखादी व्यक्ती रडक्या स्वभावाची असते. लक्षात आलं? नाट्यमयता. कथेमध्ये जेवढी नाट्यमयता किंवा क्लायमॅक्स, उत्कर्ष बिंदू जेवढा जास्त तेवढी ती कथा वाचनीय होती. बरोबर, आणि चांगल्या वाईटाच्या संघर्षातूनच, कथेत चांगल्या वाईटाच्या संघर्षातूनच नाट्यमयता निर्माण होते आणि त्या संघर्षातून कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचते. उदाहरणार्थ पहा, आपण एखादा सिनेमा पाहत असो, एक त्या सिनेमाचा नायक आपल्या आवडता असतो आणि अख्खा सिनेमाभर नायकावर अन्याय चाललेला आहे, अत्याचार चाललेला आहे, त्याचं शोषण चाललेलं आहे, आणि मग आपण त्या भूमिकेत शिरून आपल्या सुद्धा मनाला असं वाटतं आता आत्ताच चांगलं होईल, मगच चांगलं होईल. आणि जेव्हा शेवटी आपल्या आवडतं जे पात्र आहे, आपल्या आवडीचं जे हिरो आहे, नट आहे, त्या खलनायकाची धुलाई करतो, त्याला नेस्तनाबूत करतो, त्यावेळी आपल्या मनाला खूप बरं वाटतं. बरोबर, आणि जर आपल्या आवडत्या पात्राचं किंवा नटाचं त्याच्यामध्ये जर त्याला मार खाल्लेला आहे, तो मरतो आहे, तर ते आपल्याला बघू वाटत नाही. बरोबर, आपल्याला तो सिनेमा, ती कथा, ती गोष्ट आवडत नाही. लक्षात आलं? चांगल्या वाईट, आपण नेहमी चांगल्याच्या बाजूने असतो. जिथं आपला आवडता अभिनेता असतो तिथं आपण त्याच्या बाजूने. कथेत सुद्धा तसंच असतं. एखादं पात्र असेल, चांगलं असेल, तर आपण कथा वाचताना त्या पात्राच्या बाजूने असतो. चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो आणि शेवटी चांगल्याच गोष्टीचा काय होतो? विजय होताना आपल्याला दिसून येतो. बरोबर, आणि मग हा जो उत्कर्ष बिंदू आहे, मग जेव्हा आपला अभिनेता किंवा आपलं पात्र त्या खलनायकाचं जे सत्ता केंद्र आहे ते नेस्तनाबूत करतं, त्यावेळी आपल्याला खूप आनंद होतो आणि त्यावेळी ते आपल्याला काय होतं? तो सिनेमा आवडत असतो. लक्षात आलं? म्हणजे नाट्यमयता हा जो घटक आहे, तो नाट्यमयता घटक अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे कथा असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, सिनेमा असेल, काही असेल. बरोबर, नाट्यमयता आणि संघर्ष या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईटच घटनांचे असतं असं नाही, तर कधी आनंद, कधी सुखात्मक घटनातूनही नाट्यमयता निर्माण होत असते. बरोबर ना? जर आपण जे असे काही कथा असतात की त्या कथेमधून फक्त चांगल्या वाईटच भांडणं, तंटा, ह्यानी त्याचं हे नुकसान करणं, त्यांनी त्याचं नुकसान करणं, असं वाईटच घटना नसतात असंही नाही, तर कधी कधी आनंद, सुखात्मक म्हणजे काय? सगळं आपल्या मनाप्रमाणे हवं असं वाटणार. लक्षात आलं? त्यानंतर पहा, त्यानंतर कथेच्या शेवटी अनुभव, कथेच्या शेवटी कथेतील अनुभव, त्यानंतर अनुभव, घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो, पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो. बरोबर, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण सगळ्यात काय करतो? स्वाभाविकपणे
शेवटी विजय सत्याचा असतो असं म्हणतात ना, देर हे भगवान की हा देर हे लेकिन अंधेर नाही हे, आणि शेवटी सगळं चांगलं चांगलं होत असतं, बरोबर. अशा प्रकारे नाट्यमयता कथेमध्ये किंवा संघर्ष, नाट्यमयताच यालाच काय म्हणतात, संघर्ष. जेवढा संघर्ष जास्त आणि शेवटी मग ती कथा किंवा कोणतीही गोष्ट असेल तर ती काय होते, वाचनीय होत असते. लक्षात आलं. 5 घटक पाहिले आतापर्यंत आपण: कथाबीज, कथानक, पात्र चित्रण, त्यानंतर वातावरण निर्मिती आणि नाट्यमयता, बरोबर. पुढचा घटक आहे संवाद, बरोबर. गेल्या वर्षी आपण नाटक वाङ्मय प्रकाराचा अभ्यास केला होता. त्या नाटक वाङ्मयाच्या अभ्यासामध्ये आपण संवाद हा नाटकाचा आत्मा आहे असं म्हटलेलं होतं, बरोबर. संवाद हा नाटकाचा काय आहे, आत्मा आहे. तसं कथेतील संवाद जे आहेत, कथेतील जे संवाद आहेत ते चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. असं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. कथेतील संवादाचे गुणविशेष किंवा असा परिच्छेद आला तुम्हाला आलं की कथेतील संवादाचं महत्व काय असतं. संवाद हे चटपटीत असतात, आकर्षक असतात, भावविश्वाला स्पर्श करणारे असतात आणि हे संवाद त्या कथानकाला काय करतात, प्रवाही, म्हणजे त्यामध्ये जिवंतपणा आणणारे असतात, बरोबर. पात्राच्या स्वभाव धर्मानुसार, परिस्थितीजन्य घटकानुसार संवाद दिले जातात. पात्राचा स्वभाव कसा आहे, परिस्थिती कशी आहे, यानुसार ते संवाद दिले जातात. संवादात लय आणि आंतरिक संगती महत्वाची असते, बरोबर. संवादात लय म्हणजे पात्र कोणत्या कॅटेगरीचं आहे त्यानुसार त्याच्या संवादातील लय पाहिजे आणि आंतरिक संगती महत्वाची असते. पुढं संवादातून रस निर्मिती आणि रस परिपोष होत असतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काय, संवादातून रस निर्मिती. म्हणजे जर एखादं पात्र त्याच्या संवादाला पूर्णपणे जागत असेल, त्याच्या पात्राच्या स्वभाव गुणानुसार जर संवाद साधत असेल तर त्या संवादातून रस निर्मिती, ज्या कथाकाराने ज्या काय म्हणायचं की ज्या हेतूने ती कथा लिहिलेली आहे तो हेतू आपल्याला वाचकाला समजतो. आणि रस परिपोष म्हणजे काय की म्हणजे समजा एखादी कथा दुःखद असेल तर त्यातून करुण हा भाव दिसून आला पाहिजे. एखादी कथा विनोदी कथा असेल, भूताचा जन्म, त्याचप्रमाणे चिवी जोशींच्या कथा असतील, पु ल देशपांडेंच्या कथा असतील, बरोबर. लक्षात आलं. त्यातून रस परिपोष. रस म्हणजे काय, नवरस जे आहेत आमरस सोडून, बरोबर. नवरस जे आहेत तुम्हाला आता माहित आहे, त्यावेळी आपण शिकलेलो आहे रस, आनंद, दुःख, हर्ष, बरोबर. त्यानुसार मग त्या संवादातून ती रस निर्मिती होते आणि त्यातून त्याचा परिपोष होतो. म्हणजे काय, त्याची आपल्याला एखादी विनोदी कथा असेल तर विनोदी अनुभव येतो, एखादी दुःखद कथा असेल तर दुःखद, एखादी अद्भुत कथा असेल तर अद्भुत, एखादी समजा वास्तवाचीच कथा असेल की त्यातून खूप दुःखद वेदना आपल्याला दिसायची, ते रस परिपोष या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे. आणि अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात, बरोबर. सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे अर्थपूर्ण संवाद असतील, लक्षात आलं, संवादाला महत्व दिल्यामुळे अर्थपूर्ण संवाद असतील तर ते कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात. ती कथा वाचनीय, श्रवणीय आणि लोकांपर्यंत जाण्यासाठी मदत करते. लक्षात आलं इथपर्यंत संवादाचं महत्व लक्षात आलं. पुढं भाषा शैली, शेवटचा घटक आहे हा भाषा शैली. कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांचा स्वभाव वैशिष्ट्यानुसार, कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली पाहिजे. जर ग्रामीण कथा असेल तर भाषा ग्रामीण पाहिजे, शहरी कथा असेल तर भाषा शहरी पाहिजे, बरोबर. त्याचप्रमाणे लोककथा असेल तर ती लोकांची भाषेचा तिथे हे यायला पाहिजे. कथा म्हणजे ज्या भागातील कथा असेल त्या भागातील त्या ठिकाणी काय यायला पाहिजे, भाषेची योजना पाहिजे. नाहीतर कथा आहे मुंबई घडणारी आणि तिथं जर विदर्भ बोलणार असेल, बरोबर, हे करुण रस, शांत, हास्य, रुद्र, बिभत्स, भयानक, हे नवरसापैकी शांत रस आहे.
लक्षात आलं? कळाले आहे तुम्हाला? कथाकार त्यांचा दृष्टिकोन, त्यांचा अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप आणि शैली विशेष निश्चित होत असतात. त्यानंतर कथा लिहिताना साधारणतः प्रमाण भाषा, बोली भाषा यांची सरमिसळ केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोली भाषेतही लिहिली जाते. बरोबर? जसे आता आपण गडी ही कथा पाहणार आहोत, ती पूर्णपणे विदर्भातल्या भाषेत लिहिली आहे. आणि शोध ही कथा जर आपण पाहिली तर ती प्रमाण भाषेतील आहे. तो फरक आपल्याला त्या ठिकाणी समजणारच आहे. कळालं? तर हे भाषाशैली, प्रमाण भाषा, बोली भाषा किंवा पूर्णपणे बोली भाषा. लक्षात आलं? त्यानंतर कथेचा जो आहे वरील घटक जे आपण पाहिले 7 घटक आता परत मी रिपीट करत नाही. 7 घटक पाहिले. त्या 7 घटकामध्ये शिवाय कथेला प्रारंभ असतो, कथेला मध्य असतो आणि शेवटी कथेचा शेवट असतो. प्रारंभ, मध्य, शेवट असे कथेचे सर्वसाधारणपणे 3 टप्पे आहेत. प्रारंभ, मध्य, शेवट हे काय आहे? कथेची सुरुवात, संघर्ष आणि शेवटी त्याचा कन्क्लुजन. बरोबर? कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून होते, कधी पात्राच्या परस्पर भूमिकातून होते, तर कधी परिस्थितीजन्य परिस्थितीतून होते. बरोबर? ही सुरुवात जितकी नाट्यमय तितकी उत्कट, तितकीच वाचकांची उत्कंठा अधिक तीव्र होते. ही उत्कंठा अधिक कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते. त्यामुळे कथेला सौंदर्य प्राप्त होते. आणि कथालेखनात वरील शीर्षक सुद्धा महत्वाचं असतं. शीर्षक हे सूचक असतं, अर्थपूर्ण असतं. कधी कधी आपण एखादी कथा किंवा एखादं पुस्तक त्या शीर्षकावरूनच वाचत असतो. बरोबर? म्हणून या ठिकाणी शीर्षक सुद्धा महत्वाचं आहे. आधीचे 7 प्रकार, वेगवेगळे 7 प्रकार आपण पाहिले आहेत. त्याशिवाय हे प्रकार काय आहेत? महत्वाचे असलेले आपल्याला दिसून येतात. लक्षात येतंय? आणि ह्यामध्ये आजच्या तासाला आपण काय पाहिलेलं आहे की यामध्ये आजच्या तासाला आपण जी कथा आहे, कथेचे घटक पाहिलेले आहेत. कालच्या तासाला आपण पूर्वपीठिका पाहिली आहे. व्यवस्थित तुम्ही काय करायचं आहे, पुस्तकात दिले आहे किंवा आज तुम्हाला मी ही PDF पाठवेल, वाचनासाठी आहे, तुमच्या माहितीसाठी आहे. बहुतेक ही आजची काय करतो मी, कथा साहित्य प्रकार परिचय आणि कथेचे घटक याची तुम्हाला काय करतो, PDF पाठवतो. तुम्ही काय करायचं, त्या PDF मध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी काय करायच्या आहेत, वाचायचं. आणि शेवटी काही कथाकार पुस्तकामध्येच आहेत. पान नंबर साधारणतः पान नंबर 67 हे राहिलेलं आहे. थोडा वेळ संपलेला आहे आपला. हे उद्या याच्यापासून सुरुवात करूया. लक्षात आलं? इथं आपण तास थांबूया. तुम्हाला ग्रुप